मंत्रालय बनावट कागदपत्र प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा जबाब नोंदवला जाणार आहे। वळसे पाटलांनी 14 मार्चपर्यंत जबाब द्यावा असे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिलेत। गृह विभागाचे तत्कालीन उपसचिव किशोर भालेराव यांनी अनेक संवेदनशील गुन्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केल्याचा आरोप आहे। देवेंद्र फडणवीस यांना आपण सरकार आणि मराठ्यांमधील काटा वाटतोय आणि त्यामुळे ते आपल्याला तुरुंगामध्ये टाका असं म्हणतात, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं। ते सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांची पूर्णा तालुक्यातल्या लिमला इथं संवाद बैठक आहे। यावेळी भुजबळ कुठे दिसत नाहीत असं म्हणत त्यांनाही जरांगेंनी टोला लगावला। नाशिकच्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणानं तळ गाठला, त्यामुळे महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जातोय। त्यातच गढूळ आणि दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। दरम्यान अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। माळकरांवर पाणी बाणीची वेळ आली आहे। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या मांडवड इथं पीक विम्याची रक्कम तातडीनं मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। यावर्षीच्या खरीप हंगामाचा पीक विमा भरून सुद्धा कुठल्याही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाहीये। प्रशासन आणि पीक विमा कंपनीकडे निवेदनाद्वारे मागणी करूनही कारवाई नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये आता संतापाची भावना आहे। नाशिकच्या लेखानगर परिसरात उड्डाणपुलावरच्या डिव्हायडरवर आदळून ट्रकचा भीषण अपघात झालाय। ट्रकचा टायर फुटला आणि हा अपघात झाला आणि ट्रकनं पेट घेतला, त्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प होती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांच्या सतर्कतेनं गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसं बाळगणाऱ्या वेगवेगळ्या 2 गुन्ह्यांमध्ये 6 जणांना अटक केली आहे। कृष्णापूर ते उमरठी दरम्यानच्या डोंगराळ भागातील रस्त्यावर 4घांवर कारवाई करण्यात आली। हिंगोलीच्या नागनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त रथोत्सवाचं आयोजन केलं। या रथोत्सवाला लाखो भाविक उपस्थित होते। रात्री मंदिराभोवती रथाच्या प्रदक्षिणेला सुरुवात झाली आणि अशा 5 प्रदक्षिणा झाल्या। यावेळी उपस्थित भाविकांनी हर हर महादेवचा गजर केला।